नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे नगर परिषद भरती संदर्भात. नगर परिषदेचा 23 फेब्रुवारीला एक नोटीसद्वारे माहिती आलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी जी काही कार्यवाही आहे त्याबद्दल आपल्याला अपडेट दिलेली होती. त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही 23 फेब्रुवारीचा जो काही नोटीस आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि आज आपण काय बघणार आहोत, तर आज बरीच माहिती समोर आलेली आहे की नेमकी परीक्षा कोण घेईल, सध्या कार्यवाही कुठपर्यंत आहे, जी काही आपली भरती प्रक्रिया आहे ती कोणत्या टप्प्यात आहे, एकूण जवळपास किती नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी भरती होऊ शकते, तर संपूर्ण माहिती इथे आपल्याला जे काही मंत्री महोदय आहेत त्यांनी दिलेली आहे. एक एक करून माहिती बघूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत. ही आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांची. नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं म्हणजे वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये मागील जे काही झालेले पेपर्स आहेत त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत. ती जर तुम्ही वाचली तर नक्कीच तुम्हाला अपकमिंग भरतीमध्ये याचा बेनिफिट होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद किंवा नगरपंचायत सरळ सेवा भरती प्रगतीचा अहवाल सादर कोणी केलेला आहे, तर माननीय श्रीमती माधुरी मिसाळ ज्या की राज्यमंत्री आहेत त्यांनी याबद्दल माहिती दिली आणि त्यांनी सध्याची परिस्थिती काय आहे ती सुद्धा सांगितलेली आहे. तीच आपण इथे बघणार आहोत. तर सर्वात पहिले पहा, परीक्षा संस्थांची निवड. ही जी एक्झाम आहे, मागे बऱ्याच चर्चा सुरू होतं की एमपीएससीकडे गेली, आता एमपीएससीच घेणार आहे. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात कुठलीही अधिकृत अपडेट आलेली नव्हती. शेवटच्या व्हिडिओपासून जे काही आपण यापूर्वी व्हिडिओ टाकलेले आहे त्यामध्ये तुम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे की जोपर्यंत अधिकृत नोटीस येत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवू शकत नाही. बाकी सर्व अंदाज आहेत. एमपीएससी घेईल, पेपरचा पॅटर्न बदलेल, गट क मध्ये त्याचा समावेश होईल, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अंदाज आहेत. ॲक्च्युअलमध्ये आपण कशावर विश्वास ठेवायला हवा, जेव्हा केव्हा ऑफिशियल नोटीस येईल तेव्हा. याने आपल्याला काय होऊ शकतं, आपल्या अभ्यासावर नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो. आता पहा, इथे काय सांगण्यात येत आहे की टीसीएस किंवा आयबीपीएस सोबत या ठिकाणी करारनामे होण्याची कार्यवाही सुरू आहे. म्हणजे आपली एक्झाम कोण घेईल, टीसीएस घेईल किंवा आयबीपीएस घेईल, दोनपैकी एक कंपनी या ठिकाणी आपली एक्झाम घेऊ शकते. करारनामाची जर प्रक्रिया आपण पाहिली तर राज्यातील 34 जिल्ह्यांनी टीसीएस आयबीपीएस सोबत करारनामा करण्याबाबतचे पत्र सादर केलेले आहेत. पूर्ण झालेली जिल्हे कोणते आहेत, तर अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांची करारनामा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. एकूण जिल्हे किती आहेत, 36. त्यापैकी 34ने पत्र पाठवलेले आहेत आणि त्या दोन जे जिल्हे आहेत त्यामध्ये अकोला आणि भंडारा यांचा करारनामा देखील पूर्ण झालेला आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की नेमकं कोण घेईल, तर अजूनपर्यंत ऑफिशियल नोटीस आलेली नाही की नेमकं कोणासोबत त्यांनी करार केलेला आहे. तो त्यांचा करार आहे. जेव्हा केव्हा तो पब्लिश होईल तसा आपण आपल्या ग्रुपला त्याच्याबद्दल माहिती देऊन टाकू. ग्रुपला तुम्ही जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जर आपण पाहिली भरती प्रस्तावांची सद्यस्थिती, तर प्रस्ताव 8 जिल्ह्यांमध्ये सादर केलेला आहे. अकोला, भंडारा, रायगड, नांदेड, पालघर, ठाणे, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर यामधील एकूण 76 नगरपरिषदा किंवा नगरपंचायती. आता नगरपंचायतीचा उल्लेख का करतोय आपण, कारण की जाहिरात फक्त नगरपरिषदेची येणार नाही तर नगरपंचायतीची सुद्धा येणार आहे. नगरपंचायतीमधील जागांचे संकलन या ठिकाणी केलेले आहे. तर बोथ जाहिरात आपल्याला दिसू शकतात, एक नगरपरिषद सुद्धा आणि नगरपंचायती सुद्धा. तर यामध्ये सरळ सेवा भरतीचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर झालेला आहे. हे 8 जिल्हे आहेत ज्यांनी जिल्हा स्तरावर त्यांचा प्रस्ताव सादर झाला. 2 जिल्ह्यांचा तर मान्य झालेला आहे, पण अकोला, भंडारा, रायगड, नांदेड, पालघर, ठाणे, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर यामधील ज्या काही 76 नगरपरिषदा किंवा नगरपंचायती आहेत त्यांचा प्रस्ताव आता सध्या जिल्हा स्तरावर आहे. नंतर पहा, संवर्गनिहाय आपण जर माहिती पाहिली तर 22 जिल्ह्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नगरपंचायतींकडून संवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या देखील संकलित केलेली आहे. म्हणून यामध्ये फक्त नगरपरिषदच नाही तर नगरपंचायतीची जाहिरात सुद्धा आपल्याला दिसेल. नंतर पहा, पुढे जर आपण माहिती पाहिली तर बिंदू नामावली अद्ययावत करण्याची स्थिती सध्या सुरू आहे. राज्यातील एकूण 395 नगरपरिषद किंवा नगरपंचायतींपैकी कार्यवाही कितीमध्ये सुरू आहे, तर 283 संस्थांमध्ये बिंदू नामावलीची नोंदवही अद्ययावत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि अंतिम टप्पा 112 संस्थांनी बिंदू नामावली मंजुरीच्या अंतिम टप्प्यात सुद्धा आलेली आहे. एकंदरीतच काय, तर 395 नगरपरिषद किंवा नगरपंचायतीमध्ये भरती होणार आहे. त्यापैकी 283 ची जी काही बिंदू नामावलीची कार्यवाही सुरू आहे ती सध्या प्रगतीपथावर आहे आणि दुसरं 112 संस्थांची कार्यवाही या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात सुद्धा पोहोचलेली आहे. तर यावरून आपल्याला काय दिसतं, साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये आपली जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. आता विद्यार्थी म्हणतील की नेमकं जाहिरात कोणती येणार आहे, तर जाहिरातीमध्ये गट क मधील देखील पदं असतील आणि गट ड मधील सुद्धा पदे राहणार आहेत. काही टेक्निकल पदे असतील, काही नॉन टेक्निकल पदे असतील. गट ड साठी जर तुम्ही पात्रता पाहिली तर 10वी पासच राहू शकते. म्हणजे साधारणतः 10वी वरच तुम्ही
फॉर्म भरू शकता. पण गट क मधले जे काही टेक्निकलचे पोस्ट राहतील त्यासाठी एखादा डिप्लोमा किंवा एखादी डिग्री किंवा स्पेशलायझेशनसुद्धा मागितल्या जाऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. शेवटची जी काही भरती झालेली होती त्यामध्ये जी काही पात्रता होती ती तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. म्हणजे आगामी काळात येणाऱ्या जाहिरातीची कल्पना तुम्हाला त्यावरून येऊन जाईल. तर आतापर्यंत जी काही अधिकृत अपडेट आपल्यापर्यंत आलेली होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा इतर भरतीविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच आपण पुढील व्हिडिओ त्या बाबीवर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे नगर परिषद भरती संदर्भात. नगर परिषदेचा 23 फेब्रुवारीला एक नोटीसद्वारे माहिती आलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी जी काही कार्यवाही आहे त्याबद्दल आपल्याला अपडेट दिलेली होती. त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही 23 फेब्रुवारीचा जो काही नोटीस आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि आज आपण काय बघणार आहोत तर आज बरीच माहिती समोर आलेली आहे की नेमकी परीक्षा कोण घेईल, सध्या कार्यवाही कुठपर्यंत आहे, जी काही आपली भरती प्रक्रिया आहे ती कोणत्या टप्प्यात आहे, एकूण जवळपास किती नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी भरती होऊ शकते. तर संपूर्ण माहिती इथे आपल्याला जे काही मंत्री महोदय आहेत त्यांनी दिलेली आहे. एक एक करून माहिती बघूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तके आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत. ही आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांची. नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं म्हणजे वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये मागील जे काही झालेले पेपर्स आहेत त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत. ती जर तुम्ही वाचली तर नक्कीच तुम्हाला अपकमिंग भरतीमध्ये याचा बेनिफिट होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद किंवा नगरपंचायत सरळ सेवा भरती प्रगतीचा अहवाल सादर कोणी केलेला आहे तर माननीय श्रीमती माधुरी मिसाळ ज्या की राज्यमंत्री आहेत त्यांनी याबद्दल माहिती दिली आणि त्यांनी सध्याची परिस्थिती काय आहे ती सुद्धा सांगितलेली आहे. तीच आपण इथे बघणार आहोत. तर सर्वात पहिले पहा, परीक्षा संस्थांची निवड. ही जी एक्झाम आहे मागे बऱ्याच चर्चा सुरू होतं की एमपीएससीकडे गेली, आता एमपीएससीच घेणार आहे. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात कुठलीही अधिकृत अपडेट आलेली नव्हती. शेवटच्या व्हिडिओपासून जे काही आपण यापूर्वी व्हिडिओ टाकलेले आहे त्यामध्ये तुम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे की जोपर्यंत अधिकृत नोटीस येत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवू शकत नाही. बाकी सर्व अंदाज आहेत. एमपीएससी घेईल, पेपरचा पॅटर्न बदलेल, गट क मध्ये त्याचा समावेश होईल, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अंदाज आहेत. ॲक्च्युअलमध्ये आपण कशावर विश्वास ठेवायला हवा, जेव्हा केव्हा ऑफिशियल नोटीस येईल तेव्हा. याने आपल्याला काय होऊ शकतं, आपल्या अभ्यासावर नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो. आता पहा इथे काय सांगण्यात येत आहे की टीसीएस किंवा आयबीपीएस सोबत या ठिकाणी करारनामे होण्याची कार्यवाही सुरू आहे. म्हणजे आपली एक्झाम कोण घेईल, टीसीएस घेईल किंवा आयबीपीएस घेईल, दोनपैकी एक कंपनी या ठिकाणी आपली एक्झाम घेऊ शकते. करारनामाची जर प्रक्रिया आपण पाहिली तर राज्यातील 34 जिल्ह्यांनी टीसीएस आयबीपीएस सोबत करारनामा करण्याबाबतचे पत्र सादर केलेले आहेत. पूर्ण झालेले जिल्हे कोणते आहेत तर अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांची करारनामा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. एकूण जिल्हे किती आहेत 36, त्यापैकी 34ने पत्र पाठवलेले आहेत आणि त्या दोन जे जिल्हे आहेत त्यामध्ये अकोला आणि भंडारा यांचा करारनामा देखील पूर्ण झालेला आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की नेमकं कोण घेईल, तर अजूनपर्यंत ऑफिशियल नोटीस आलेली नाही की नेमकं कोणासोबत त्यांनी करार केलेला आहे. तो त्यांचा करार आहे. जेव्हा केव्हा तो पब्लिश होईल तसा आपण आपल्या ग्रुपला त्याच्याबद्दल माहिती देऊन टाकू. ग्रुपला तुम्ही जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जर आपण पाहिली भरती प्रस्तावांची सद्यस्थिती, तर प्रस्ताव 8 जिल्ह्यांमध्ये सादर केलेला आहे. अकोला, भंडारा, रायगड, नांदेड, पालघर, ठाणे, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर यामधील एकूण 76 नगरपरिषदा किंवा नगरपंचायती. आता नगरपंचायतीचा उल्लेख का करतोय आपण, कारण की जाहिरात फक्त नगरपरिषदेची येणार नाही तर नगरपंचायतीची सुद्धा येणार आहे. नगरपंचायतीमधील जागांचे संकलन या ठिकाणी केलेले आहे. तर बोथ जाहिरात आपल्याला दिसू शकतात, एक नगरपरिषद सुद्धा आणि नगरपंचायती सुद्धा. तर यामध्ये सरळ सेवा भरतीचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर झालेला आहे. हे 8 जिल्हे आहेत ज्यांनी जिल्हा स्तरावर त्यांचा प्रस्ताव सादर झाला. 2 जिल्ह्यांचा तर मान्य झालेला आहे, पण अकोला, भंडारा, रायगड, नांदेड, पालघर, ठाणे, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर यामधील ज्या काही 76 नगरपरिषदा किंवा नगरपंचायती आहेत त्यांचा प्रस्ताव आता सध्या जिल्हा स्तरावर आहे. नंतर पहा, संवर्गनिहाय आपण जर माहिती पाहिली तर 22 जिल्ह्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नगरपंचायतींकडून संवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या देखील संकलित केलेली आहे. म्हणून यामध्ये फक्त नगरपरिषदच नाही तर नगरपंचायतीची जाहिरात सुद्धा आपल्याला दिसेल. नंतर पहा पुढे जर आपण माहिती पाहिली तर बिंदू नामावली अद्ययावत करण्याची स्थिती सध्या सुरू आहे. राज्यातील एकूण 395 नगरपरिषद किंवा नगरपंचायतींपैकी कार्यवाही कितीमध्ये सुरू आहे तर 283 संस्थांमध्ये बिंदू नामावलीची नोंदवही अद्ययावत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि अंतिम टप्पा 112 संस्थांनी बिंदू नामावली मंजुरीच्या अंतिम टप्प्यात सुद्धा आलेली आहे.
एकंदरीतच काय तर 395 नगरपरिषद किंवा नगरपंचायतीमध्ये भरती होणार आहे. त्यापैकी 283 ची जी काही बिंदू नामावलीची कार्यवाही सुरू आहे, ती सध्या प्रगतीपथावर आहे आणि दुसरं 112 संस्थांची कार्यवाही या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात सुद्धा पोहोचलेली आहे. तर यावरून आपल्याला काय दिसतं साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये आपली जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. आता विद्यार्थी म्हणतील, की नेमकं जाहिरात कोणती येणार आहे? तर जाहिरातीमध्ये गट क मधील देखील पदं असतील आणि गट ड मधील सुद्धा पदे राहणार आहेत. काही टेक्निकल पदे असतील, काही नॉन टेक्निकल पदे असतील. गट ड साठी जर तुम्ही पात्रता पाहिली तर 10वी पासच राहू शकते. म्हणजे साधारणतः 10वी वरच तुम्ही फॉर्म भरू शकता. पण गट क मधले जे काही टेक्निकलचे कोर्स राहतील त्यासाठी एखादा डिप्लोमा किंवा एखादी डिग्री किंवा स्पेशलायझेशन सुद्धा मागितल्या जाऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. शेवटची जी काही भरती झालेली होती त्यामध्ये जी काही पात्रता होती ती तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. म्हणजे आगामी काळात येणाऱ्या जाहिरातीची कल्पना तुम्हाला त्यावरून येऊन जाईल. तर आतापर्यंत जी काही अधिकृत अपडेट आपल्यापर्यंत आलेली होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा इतर भरतीविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच आपण पुढील व्हिडिओ त्या बाबीवर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.